नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता मल्लिकाने खेळलेले दोन भयानक डाव. त्यातील पहिला म्हणजे मंदाकिनीला पुन्हा एकदा मंदाकिनीची धुलाई करून समोर आता पुन्हा खोटे बोलायला भाग पाडत. त्यानंतर आता दुसरं आनंदला आणि समरला दोघांनाही त्यांच्या मैत्रीच्या नात्यामध्ये फूट पाडून आनंदला किडनॅप केल्याचा मल्लिकाचा डाव. आता स्वानंदी ही कसा हाणून पाडते, आनंदपर्यंत कशी पोहोचते आणि CCTV फुटेजच्या त्या हॉटेलच्या रेस्टॉरंटमधील भयानक पुराव्याने मल्लिकाचे खरे सत्य आणि मल्लिकाचा खरा चेहरा स्वानंदी आता कसा समोर आणते. तगडा पुरावा घेऊन समरला तो पुरावा दाखवत आता मल्लिकानेच आनंदला किडनॅप केले आणि रिझायनिंग लेटरसुद्धा आता आनंदकडून हे मल्लिकानेच घेतले आणि तुला पाठवले, हे ज्यावेळेस आता स्वानंदी समोर आणते. आणि त्यानंतर आता मात्र आनंदपर्यंत पोचून किडनॅप आनंदला सोडून ज्या वेळेस आता खरे सत्य आनंद आता समरला सांगतो, त्याच वेळेस आता समर कोणता असा भयानक निर्णय घेतो आणि मल्लिकाचे दोन्ही डाव उधळून आता स्वानंदीवर समरचा कसा पुन्हा पक्का विश्वास बसतो. आणि आता स्वानंदी ही मल्लिकापर्यंत कशी पोहोचते, आनंदपर्यंत कशी पोहोचते, स्वानंदी आता हॉटेलमधील तो CCTV पुरावा कसा मिळवते, हे सगळं प्रेक्षकांनो या व्हिडिओमध्ये समोर आलं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता समोर मल्लिकाचे खरे सत्य सांगून आदिरा आणि रोहनचा संसार मोडण्यासाठी मल्लिकाने डिवोर्स पेपर पाठवले होते, हे सगळं पोपटासारखं समोर भडाभडा बोललेली मंदाकिनी ज्यावेळेस घरी जाते त्यावेळेस रागाच्या रुद्रावताराने मल्लिकाने बायका आणून आता मंदाकिनीची चांगली धुलाई केलेली असते. आणि त्यानंतर आता मंदाकिनीला पाया पडायला लावलेलं असतं. हात जोडलेल्या मंदाकिनीला आता मल्लिकाने तू पुन्हा हे सगळं खोटं आहे आणि मी मल्लिकाताईवरती जे आरोप केला तो खोटा आहे असे समरला जाऊन सांगायचं, असे आता मल्लिकाने मंदाकिनीला सांगून पुन्हा एकदा मंदाकिनीला राजवाड्यांच्या घरी पाठवलेलं असतं. आणि समोर आता मंदाकिनी सगळं काही खोटं सांगते. आता समरने डोक्याला हात लावलेला असतो. ह्या बाईला काय म्हणावं, काल एक बोलते, आज एक बोलते, आत्ता एक बोलते, थोड्या वेळानं दुसरं काही बोलेल, हे आता याची समरला खात्री होती. आणि समर मंदाकिनीला आता तिथून जायला सांगतो. समर म्हणतो, मला तुमचं तोंडही पाहायचं नाही आणि बोलायची देखील इच्छा नाही, आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून जा, असे म्हणत समरने पुन्हा एकदा मंदाकिनीची हकालपट्टी केलेली असते. आणि इकडे तर आता स्वानंदीने डोक्यालाच हात लावलेला असतो. या आईला म्हणावं तरी काय, कशासाठी हे सगळं करते आणि ही कशासाठी इकडे येऊन एक आज बोलते उद्या दुसरं बोलते, त्यापेक्षा आई तू आता इथे येऊच नको, असे हात जोडून स्वानंदीने मंदाकिनीला सांगितलेलं असतं. इकडे मात्र त्याच वेळेस आता दुसरी घटना घडते. मल्लिकाने आता इकडे मंदाकिनीचं पितळ समोर आणताच इकडे आता मल्लिका ही आता आनंदकडे वळते. समर आणि आनंदच्या मैत्रीत जर फूट पाडायची असेल आणि आनंद आणि समर यांना एकमेकांपासून बाजूला करायचं असेल आणि जर त्या दोघांना एकमेकांपासून बाजूला केलं तरच आता समर एकटा पडेल आणि मग वस्तुस्थिती अशी तयार होईल की समरला अंशुमन खेरीज पर्याय उरणार नाही आणि मग समर अंशुमनला बरोबर कंपनीत कामाला घेईल. हे सत्य आता मल्लिकाच्या डोक्यात येऊन मल्लिका आता आनंदला दुसऱ्याकडून फोन लावून आता एका रेस्टॉरंटमध्ये बोलावते. इकडे आता समरने बोलावलंय हे असं सांगून ज्यावेळेस आता आनंद हा पटकन त्या रेस्टॉरंटमध्ये येतो त्यावेळेस मल्लिका तिथे बसलेली असते. मल्लिकाला बघताच आता आनंद म्हणतो की मल्लिका काकू तुम्ही, आणि लगेच आता हसतच मल्लिका म्हणते, अरे ये आनंद ये, मीच तुला बोलावलंय. आणि त्यानंतर आता आनंद तिथे येऊन बसतो. आधी आनंद शांतपणे आता मल्लिकाचे बोलणे ऐकू लागतो. आनंद समजून चुकलेला असतो की नक्कीच काकू आता आपल्याला काहीतरी वेगळं सांगणार. मल्लिका आता आनंदला म्हणते की हे बघ आनंद, तू पहिल्यापासून खूप हुशार आहे, हार्ड वर्कर मुलगा आहे, प्रामाणिक आहे आणि समरने तुझ्या जीवावर तुझ्या खांद्यावरती हात ठेवूनच ही कंपनी पुढे नेली. समरच्या खांद्याला खांदा लावून तू अहोरात्र कंपनीसाठी झगडलास, पण तुला काय भेटलं रे आनंद, तुला फक्त तोडकं मोडकं पॅकेज आणि त्या पॅकेजवरती तू फक्त नोकरी करतो आणि त्याच जागेवर राहिला. एक काम कर ना,
मी तुला एक ऑफर देते. आनंद म्हणतो, कसली ऑफर? मल्लिका म्हणते की हे बघ, मी तुला 10 लाखाचा जॉब देते किंवा 10 लाख पगार देते आणि एवढंच नाही तर मी तुला कंपनीची CEO देखील बनवते. फक्त तू माझ्या पद्धतीने वागायचं आणि माझ्या पद्धतीने राहायचं. आता ते ऐकून आनंद सगळं काही समजून चुकलेला असतो. मल्लिका म्हणते की हे बघ, यामध्ये तू काहीही समरला सांगायचं नाही. तर आता आनंदला राग मात्र आलेला असतो. मल्लिका काकूने आपल्याला समरच्या विरोधात ऑफर देऊन समर आणि आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला हे आता आनंदला समजतं. आनंद आता रागाने उठून उभा राहतो आणि लगेच आनंद जाऊ लागतो. तर मल्लिका म्हणते, हे बघ, तुला जर ऑफर मान्य नसेल तर सोडून दे, पण यामधलं जर समरला काही कळलं तर माझे इतकं वाईट नाही. आनंद म्हणतो की माफ करा, यामधलं समरला मी काहीही सांगणार नाही, पण पुन्हा मला अशी ऑफर देत जाऊ नका. असे म्हणत आनंद आता त्या रेस्टॉरंटमधून बाहेर जातो. आता मूर्ख मल्लिका मात्र तिच्या दुसऱ्या डावाला ती सुरुवात करते. आता मल्लिका विचार करते की आनंदने आपल्या ऑफरला लाथ मारली आणि आता जर आनंद समोर त्याने तोंड उघडलं, त्यापेक्षा आता आपण एक काम करायचं. आपण आता आनंदला किडनॅप करायचं आणि आनंदच्या नावाचं रिजायनेशन लेटर समरला द्यायचं. आनंदला किडनॅप करून इकडे जर आनंद समोर गेलाच नाही तर नाविलाजाने अंशुमनला समर कंपनीत घेईल. आणि इकडे आता ताबडतोब मल्लिकाने गुंड पाठवून आता आनंद हॉटेलच्या बाहेर रस्त्यावर जाताच आता त्याला किडनॅप करायचं सांगितलेलं असतं. आनंद आता बाहेर जाऊन निकिताला फोन लावतो आणि इकडे आता आनंद काकूने त्याला रेस्टॉरंटमध्ये बोलावलं होतं आणि काकूने त्याला ही ऑफर दिली हे आता आनंद सांगणार. एवढ्यात आता गुंड हे आनंदच्या तोंडाला रुमाल लावतात आणि आनंदला बेशुद्ध करून कारमधून घेऊन जातात. इकडे आता चालू फोन आनंदचा. आता आनंदला किडनॅप करून घेऊन जाताच आता तो फोन कट होतो आणि स्विच ऑफ येतो. इकडे आता निकिताला धक्का बसतो आणि स्वानंदीसुद्धा इकडे निकिताची भेट घ्यायला आलेली असते. पटकन आता निकिता ही स्वानंदीला म्हणते की स्वानंदी, अगं आनंद माझ्याशी बोलत होता, पण बोलत असतानाच त्याचा फोन स्विच ऑफ झाला. मला ना आनंदची खूप काळजी वाटायला लागली आहे. आता स्वानंदीला देखील संशय येतो. इकडे आता मल्लिकाने तिसरा मोठा डाव खेळलेला असतो प्रेक्षकांनो. आणि आता इकडे मल्लिका रिजायनेशन लेटर तयार करून ती समरला पाठवते. इकडे आता समर कंपनीत येतो आणि ते लेटर आता समरला मिळते. त्यामध्ये आनंदने रिजायनेशन लेटर देऊन लिहिलेलं असतं की सॉरी समर, मला ना दुसरीकडे एका चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. गडेगंज पगार आहे आणि त्यामुळे मी रिजायनेशन लेटर तुला पाठवत आहे आणि मी राजीनामा देत आहे. ते लेटर बघून आता वाचून समरला सगळ्यात मोठा धक्का बसतो आणि आनंद असं कसं काय करू शकतो हे आता समरच्या ध्यानातच येत नाही. समरचा त्यावर आता विश्वासच बसलेला नसतो आणि आनंद असं करू शकत नाही असे म्हणत आता समर देखील आनंदला फोन लावण्याचा प्रयत्न करतो, पण आनंदचा देखील फोन स्विच ऑफ येतो. आता मात्र इकडे स्वानंदी निकिताला म्हणते की निकिता, आनंद कुठे जाणार होता, तुला त्याने काही सांगितलं का? निकिता म्हणते की समरने त्याला एका हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मीटिंग आहे असे म्हणून बोलावलं होतं. आणि स्वानंदी म्हणते कुठलं हॉटेल? तर ताबडतोब निकिता आणि स्वानंदी त्या हॉटेलवर येतात. तिथे आता निकिता आणि स्वानंदी त्या हॉटेलवर येताच आता स्वानंदी आणि निकिता त्या हॉटेल मालकाकडे येत म्हणतात की इथे राजवाडे इंडस्ट्रीची मीटिंग होती का, कारण माझे मिस्टर आनंद हे इथे आले होते. तर आता तो हॉटेल मालक आता म्हणतो की नाही हो, आज इथे कुठे मीटिंग वगैरे काहीच नव्हती आमच्या हॉटेलमध्ये. तर निकिता म्हणते की तुम्ही CCTV फुटेज दाखवू शकता का? हॉटेल मालक म्हणतो की ऑफकोर्स. आणि लगेच आता हॉटेल मालक CCTV फुटेज आता दाखवून स्वानंदी आणि निकिता समोर आता आणताच त्या हॉटेलमध्ये आनंद हा मल्लिकासोबत बोलत होता आणि मल्लिका आणि आनंदमध्ये काहीतरी चालू होतं हे आता त्या CCTV फुटेजमधून स्वानंदी आणि निकितासमोर येते. दोघींनाही धक्का बसतो आणि म्हणजे आनंदला आता मल्लिका काकूनेच काहीतरी केलं हे सत्य स्वानंदी आणि निकितासमोर येते. आणि त्यानंतर आता पटकन हुशार स्वानंदी हॉटेल मालकाला म्हणते की तुम्ही तुमच्या हॉटेलच्या बाहेरचं CCTV फुटेज आम्हाला दाखवता का? आणि
हॉटेल मालक म्हणतो की हो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवू शकतो, पण फक्त रस्त्यापर्यंत. स्वानंदी म्हणते चालेल. आणि लगेच आता बाहेरचा कॅमेऱ्याचे फुटेज मालक आता त्यांना दाखवताच त्यामध्ये आनंद हा बाहेर जाऊन आनंदने फोन केलेला असतो. आणि ज्यावेळेस आनंद त्याच्या कारजवळ जातो त्याच वेळेस पाठीमागून काही गुंड येऊन आनंदच्या तोंडाला रुमाल लावून आता त्यांनी आनंदला किडनॅप केल्याचे सत्य आता इकडे स्वानंदी आणि निकिता समोर येते. आणि त्याच वेळेस आता इकडे मल्लिका ही फोन करत असल्याचे आता इकडे त्यांना त्या फुटेजमधून कळते. आणि हा सगळा मल्लिका काकूने प्लॅन केला आणि मल्लिका काकूने आनंदला किडनॅप केली हे सत्य आता स्वानंदी आणि आता निकिता समोर येते. आता स्वानंदी म्हणते की निकिता, यासाठी आपल्याला राजवाड्यांची आता मदत लागणार आहे आणि आपल्याकडे हा तगडा पुरावा आहेच, असे म्हणत पटकन आता दोघीही आता इकडे समरला निकिता फोन लावते. तर निकिताला समर म्हणतो की हे काय चाललंय निकिता, अगं आनंदने माझ्याकडे रिजायनेशन लेटर पाठवलं आणि म्हणे त्याला एका गडेगंज लठ्ठ पगाराची नोकरी मिळाली, तो असा कसा करू शकतो आणि फोन देखील उचलत नाही. तर आता निकिता म्हणते की हे बघ समर, काहीतरी गैरसमज झाला आहे आणि ताबडतोब आनंदला किडनॅप केलं आहे आणि तू ताबडतोब या हॉटेलवर ये. ते ऐकताच आता समरला धक्का बसतो आणि ताबडतोब समर त्या हॉटेलवर येतो. तेव्हा आता निकिता आणि स्वानंदी समरला त्या हॉटेलमधील सगळं CCTV फुटेज दाखवतात आणि म्हणतात की मल्लिका काकूने आनंदला या हॉटेलमध्ये बोलावलं आणि आता मल्लिका आणि आनंद यांच्यामध्ये जे डिस्कशन झालं त्यामध्ये आता मल्लिकाने आनंदला कशी आता वेगळी ऑफर दिली आणि कसे आता कंपनीचं CEO बनण्याचं आमिष दिलं हे सगळं त्या फुटेजमधून समोर येताच आता समरला धक्का बसतो. आणि चक्क मल्लिका काकू आनंद आणि आपल्या मैत्रीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करून आनंदकडून आपल्या कंपनीला आता तिने रिझायनिंग लेटर दिलं हे सत्य समोर येऊन आता सत्याचा समोर भडका उडालेला असतो. आणि आनंदला आता मल्लिका काकूनेच किडनॅप केलं हे समोर आलेलं असतं. तर आता स्वानंदी, निकिता आणि इन्स्पेक्टरच्या मदतीने आनंदपर्यंत पोहोचून खरे सत्य आता समोर घेऊन येताच मल्लिकाची भांडे फोडून समर आता मल्लिकाचा खरा चेहरा समोर येताच कोणती शिक्षा करणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.